शकतो की कोणाचा सपोर्ट करण्यासाठी आज इकडे आलात? पहिले तर आमच्या बंधूंना हार्दिक शुभेच्छा जिंकल्याबद्दल आणि बाकीच्या सर्व खेळाडूंना, जे नवीन नवीन खेळाडू आज त्या मैदानात खेळतायत त्यांना पण खूप शुभेच्छा. क्रिकेट ऑफ चान्स, गेमचा चान्स आहे. गेम खेळाल तर तुम्ही जिंकाल. तुम्ही गेम तुम्हाला दाखवायचाच आहे आणि तुमच्या ओनरला विजय करून द्यायचा आहे. आणि जिंकलेल्या टीमचे हार्दिक स्वागत आणि हारलेल्यांचे पण हार्दिक स्वागत. धन्यवाद दीपिन. धन्यवाद संकेत दादा, आपण आलात या स्पर्धेचा आनंद घेताय. धन्यवाद आपण आलात. टू कॉम्प्युटर बॉक्स. थँक्यू बिपिन. काय आबळीचा क्षेत्ररक्षण आहे आणि जसा झेल घेतला ना त्याने पिंकी किस घेतला चेंडूला. ती खासियत आहे त्याची. कुठेतरी 100% एफर्ट देतो आणि ह्या समालोचन कक्षेत त्याचे उपस्थित असलेले सर्व मित्र, हरदेव असेल, निशांत असेल, यांनी देखील त्याचं टाळ्यावरून स्वागत केलं. पहिल्या चेंडूवरती चौकार बघितला आपण आणि एकच सचिन दादा, काय सांगाल या स्पर्धेविषयी आणि या सामन्याविषयी आणि ओनर विषयी काय सांगाल? या संघाबद्दल काय बोलाल? मला एकच सांगावं वाटतं का सगळेजण डुरॅसिल सेलची जाहिरात बघतात. काल जेव्हा ती मॅच हारले तेव्हा तो एक डाऊन डुरॅसिल मध्ये स्लो मोशन मध्ये जो भावला असतो तो ॲव ॲव करत असतो. तर आज 2 सामने लगातार जिंकल्यानंतर हे दोन्ही डुरॅसिलचे सेल व्यवस्थित चार्जेस आहेत. धन्यवाद धन्यवाद. आज आपला सपोर्ट असाच असावा. गो टू कॉम्प्युटर बॉक्स अमर दादा. धन्यवाद. चला, ही मजा आहे KCCL ची. इंटर क्रिकेट आणि KPL KCCL होणं गरजेचं काय आहे हे याचं प्रात्यक्षिक आहे बिपिन. कारण सर्व मित्र परिवार, सर्व ग्रामस्थ, सर्व खेळाडू एकत्र येतात या स्पर्धेच्या निमित्ताने. कुठेतरी कौतुक असेल NB टीम आणि सुरेंद्र स्मृती टीम, निलेश मडवी, निलेश म्हात्रे, मुन्ना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. कुठेतरी त्यांचं आता मात्र कष्टाचं फलित होताना बघायला मिळत आहे. चला, सामन्याकडे लक्ष वेधूया आपण. आणि हा चेंडू आता मात्र अजून एक चेंडू हवेल. आता मात्र अलंकार थंडेल. कुठेतरी चुकी झाली असती मात्र पडता पडता झेल घेतलाय. बॅक टू विकेट्स फॉर द यश अँड द निविशा वॉरियर्स टीम. धाव संख्या झाली फक्त 4 आणि या महत्वपूर्ण लढतीमध्ये डू ऑर डायच्या मॅच मध्ये हे 2 संघ आमने सामने आपण बघतोय. मित्रांनो, आपण बघताय, अनुभवताय KCCL 2026 मध्ये आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत आपण अनुभवतोय. एका बाजूला आपण बघतोय निविशा वॉरियर्स क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि फलंदाजी करत असताना आई गावदेवी माता संघ कुठेतरी आता मात्र अडचणीत आहे. पहिलं षटक प्रगती पथावर असताना 2 फलंदाज बाद झालेत आणि 4 धावा फक्त धावफलकावरती आहेत. मास्टर माइंड केतन भोईर अजूनपर्यंत खेळपट्टीवरती येताना बघायला मिळत नाहीये. आणि KPL KCCLचा जर आपण विचार केला ना तर त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. आणि बिपिन मात्र पुन्हा एकदा आपल्यापर्यंत जोडले जातील. मी कॅमेरामॅनला विनंती करेन, बिपिन मात्र ज्या दिशेने आहे कृपया त्याच्याकडे फोकस करा. नंतर सध्याच्या घडीला तो लॉंग ऑन मध्ये आहे. ड्युएल एंड कडून गोलंदाजी करत असताना लॉंग ऑन मधून प्राचारण करतोय. हॅलो. चला, रोशनसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा रोख पारितोषिक. पांडिवे उरणीतून आलेले मित्र संकेत याच्या माध्यमातून. यस बिपिन मात्र कंटिन्यू. चला, तुझा माईकचा रेंज फक्त बघ कुठपर्यंत आहे. चला, पहिल्या चेंडूवरती खातं खोललं गेलंय. पहिल्याच चेंडू फेस करत असताना रोशनने मात्र खातं खोललं. त्याचा उरणवरून मित्र आलाय संकेत पाटील. त्यांनी त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय षटकारासाठी. हॅलो. यस, रेंज आहे बिपिन, चांगली गोष्ट आहे. आता मात्र तिथं संघ ओनर बघायला मिळतील आपल्याला. परेश भोईर बघायला मिळेल, त्यांचा मित्र परिवार बघायला मिळेल. आणि मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी आवाज देतोय कॅमेरामॅनला, जसं षटक संपेल जो बाईट घेईल त्याच्याकडे जरा कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू नो बॉलचा इशारा येतो. ओव्हर स्टेपचा नो बॉल. स्ट्राईक अंपायरने मात्र दंडित केलाय. 1+1 2चा मात्र दुजोरा दिला जाईल. इट्स अ नो बॉल फ्रॉम द अंपायर. कॉल दिला गेलाय. ओव्हर स्टेप 2ने मात्र स्कोर पुढे गेलाय. स्कोर झालाय
7 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्राईक एंडला बघतोय आपण कुठेतरी प्रमोशन दिलाय रोशनला. सॉरी माफ करा, बीडीसाठी नेक्स्ट बॉल. अरे हा चेंडू कनेक्ट केलाय पुन्हा एकदा अजून एक विकेट झाला असता मात्र इट्स अ फ्री हिट बॉल. उघडा डोळे पहा नीट, हा होता फ्री हिट. हॅलो, बीडीसाठी प्रत्येक चौकार षटकारासाठी सुवर्णसंधी असेल. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी बक्षीस लावलेलं आहे ते. संकेत पाटील यांच्या माध्यमातून पाणदिवे उरणवरून मित्र परिवार ह्या स्पर्धेला आलाय. बघा या स्पर्धेची उत्सुकता किती आहे, ह्या स्पर्धेचं प्रेम, या स्पर्धेचं नाव लौकिक किती मोठी झालंय. आपण उरणवरून देखील प्रेक्षक वर्ग इथं ह्या स्पर्धेसाठी उपस्थित झाले आणि त्या मित्रांचं मी ह्या स्पर्धेमध्ये आवर्जून स्वागत करेन. आपण ह्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवली, तुमचं सहर्ष या KCCL 2026 मध्ये स्वागत असेल. हे मित्र परिवार आहे बघा, मित्रासाठी मित्राचं प्रेम इथपर्यंत हे खेचून आणलंय, हे क्रिकेटने दिलंय मित्रांनो. क्रिकेटने आपल्याला दिलाय मैत्री. बिपिन कुठेतरी दूरवरचा प्रवास उरणवरून तो मित्र परिवार या स्पर्धेसाठी आपल्या मित्राचा खेळ बघायला आलाय. दोन श्वान मात्र मैदानात 3 बसलेत. हे त्यांचं घरचं मैदान आहे, ते राखणदार आहे तिथले, ते मात्र हलणार नाहीयेत. किती तुम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करा. चला पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 8, फक्त 8 आणि 3 फलंदाज बाद झालाय. या महत्वपूर्ण लढतीमध्ये निविशा वॉरियर्स टीमने कुठेतरी आता मात्र चांगली सुरुवात केली, चांगली बांधणी केली आहे. पहिल्या षटकातच यशने धाबे दणावून ठेवलेत. फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावरती बघतोय आणि 3 फलंदाज बाद झालेत. मात्र रणनीती बघणी इंटरेस्टिंग असेल, कारण अजूनही केतन भोईर विकेटवरती आला नाहीये. चला पहिलं षटक हाताळलं यशने. आता सुयश कॅन ही डिलिव्हर लाईक यश, कारण अजून सुयश याच्यात देखील यश आहे, पण हा डिलिव्हर करेल का. यशने चांगलं षटक हाताळलं. कुठेतरी नेहरू ज्वेल कडून मारा करत असताना आपलं पूर्ण अनुभव पणाला लावलं आणि 3 फलंदाज बाद केले P1च्या षटकामध्ये. P2चं षटक हाताळत असताना बघायला मिळतोय नेर करावे गणपती मंदिर कडून. सुयश सुयश तांडल हा देखील नवीन चेहरा. पहिला चेंडू गती परिवर्तन करत असताना बघायला मिळाला, मात्र गती परिवर्तन करत असताना कुठेतरी लेंथ अँड लाईन वरती मात्र कंट्रोल नव्हतं. पहिला चेंडू अवंतरने सुरुवात केलाय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेला राजेश म्हात्रे कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये सजावट करत असताना डीपिश लॉंग ऑफ मध्ये अभयला थोडस स्ट्रेटिश घेतलाय आणि हा चेंडू आता मात्र सरळ खेळून त्याला लॉंग ऑफ मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न भाऊ होता तिथं. कुठेतरी प्रयत्न चांगला होता, मात्र यश मिळाला नाहीये. सुयशला यश मिळालं असतं, भाऊने जर झेल टिपला असता, पण तसं काही मैदानात घडलं नाहीये. कुठेतरी जस्ट शॉर्ट ऑफ दॅट फील्ड्समन भाऊच्या आउट ऑफ रीच होता. आजच्या दिवसातली आपण अंतिमची लढत अनुभवतोय. कुठेतरी जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये पोहोचेल आणि जो हारेल त्याचा मात्र ह्या स्पर्धेतला प्रवास इथं संपेल. म्हणून कुठेतरी महत्वपूर्ण लढत अनुभवायला मिळेल का. आणि हा चेंडू विनय भोईर याच्या रेंज मध्ये होता आणि जसा रेंज मध्ये होता, काल सुवर्ण संधी होती, ही आज नाहीये. तर कालचा माणूस मात्र नाहीये. गणेश कांबळे प्रोप्रायटर ऑफ MH43 आज मात्र त्यांची उपस्थिती नाहीये. कालच्या दिवसभरामध्ये त्यांनी पैसे लावले होते, उद्या 100% असणार. चला सुयश वन्स अगेन ऑन द बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू आता मात्र कनेक्ट करण्याचा प्रयत्न, मात्र आउट ऑफ हिज कनेक्शन, पण मात्र फलस्वरूप मात्र एक चांगली जमेची बाजू असेल फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. हा चेंडू मात्र अवांतर फेकला गेलाय, पंचाने मात्र दंडित केलं गेलाय. कुठेतरी आडव्या बॅटने जोरकस मारण्याचा प्रयत्न होता विनयचा. मात्र विनयकडे कॉन्फिडन्स आहे आणि कित्येक वर्ष खेळ साकारत असताना त्याच्याकडे असलेला सराव, चांगला सराव आहे. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू हवेत झेल खाली, कुठलाही क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. विनयच्या बाबतीत चर्चा करत होतो आपण, विनयकडे असलेला चांगला अनुभव त्याने दाखवलाय. चला अजून एक कॉल येतोय, जितू भोईर ऑन कॉल. जितू भोईर बोल जितू.
नेक्स्ट बॉल आणि हा इट्स बीमर आणि जसे अनाउन्समेंट होती ना जितू करणार आता मी जितू कडून देखील 500 रुपये असतील रोशनसाठी. अगोदर संकेत पाटील कडून 500, आता जितू कडून 500 म्हणजे 1000 रुपये असतील. पण हा मात्र फटका जस्ट शॉर्ट ऑफ दॅट 6. येस बिपिन. पैसे जमा करायला सांगा म्हणजे कसं बक्षीस द्यायला बरं पडेल. बरोबर, नाहीतर दंडित करू आम्ही. बिपिन मात्र पैसे जमा करून घ्यायचे आहेत. चला साठी ते जे 300 रुपये त्या प्रेक्षकाला मिळतील. कारण गणेश कांबळेंचा फोन आलेला आजच्या दिवसामध्ये देखील ती संधी असेल. तो कोणी झेल घेतला आहे त्याने मात्र आपलं नाव देऊन जायचं आहे. 300 रुपये घेऊन जायचे आहेत. उद्या मिळतील मात्र ते. आणि हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. अजून एक वाईट बॉल. कुठेतरी नवीन नवखा चेहरा बॉलिंग मार्कवर आहे, बॉलिंग ट्रॅकवर आहे. आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कुठेतरी अंडर प्रेशर मध्ये गोलंदाजी करता असताना बघायला मिळतोय. हा अजून एक त्यांनी खराब चेंडू हाताळलाय. त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. अलंकार आहे, राजेश आहे, त्यांनी त्याच्याशी कुठंतरी बोलणं गरजेचं आहे. कारण नवीन नवखा चेहरा अंडर प्रेशर मध्ये असताना त्याला कुठेतरी सांत्वना त्याचं मार्गदर्शन करणं गरजेचं. हा चेंडू आता आडव्या बॅटने खेळत असताना रोशन बघायला मिळाला. अजून एक धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे 25. आणि आता इथं मात्र कॉम्प्युटर बॉक्स मध्ये अजून माझा येईल माझा सहकारी मित्र छोटा भाऊ नितेश भोईर याची इथे देखील उपस्थित झाली आहे. बिपिन म्हात्रे आहे, नितेश आहे, गणेश आहे, प्रतीक आहे, राकेश आहे, हरदेव आहे. मजा येते. KPL या वर्षी KCCL 2026 करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग. आणि हा चेंडू कनेक्शन जबरदस्त आहे. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला दर्जा अजून एकदा दाखवत असताना विनय भोईर. जासई मधली फलंदाजी बघितली आम्ही त्याची गेल्या हप्त्यात चांगली फलंदाजी केली होती. कुठेतरी संघ अडचणीत होता आणि त्याच संघात मध्ये खेळत असताना 10 चेंडू आणि 25 धावांची बहरदार खेळी केली होती. आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये देखील तसंच काही सामना आता मात्र खेळताना बघायला मिळतोय. अमरदादा जर दुसरं षटक पॉवर प्लेचं होतं तर अलंकारकरांनी हे षटक का नाही घेतलं हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. चला अनुभव त्यांनी रणनीती बघूया की त्यांनी पण मात्र अजूनपर्यंत त्याला थांबवलंय म्हणून अलंकारने त्यांनी स्वतःला थांबवलं असेल मे बी. तर हा चौकार आलाय आणि नक्कीच अमरदास 2 गडी बाद झाले होते, स्कोर थांबला होता तर पॉवर प्लेचं षटक हे अलंकारने घ्यायचंच होतं. निश्चित बिपिन. पण रणनीती काय असेल माहितीये का अजूनपर्यंत केतन खेम्यात बाकी आहे आणि केतनसाठी ते षटक त्यांनी सांभाळून ठेवलं असेल बेबी. नक्कीच दादा केतनसाठी जरी षटक थांबवलं असेल तर या षटकामध्ये 22 धावसंख्या ठोकल्या. मागडा जरी ठरला आहे ना स्कोर तर त्यांचा लेवल झालेला आहे. स्कोर आतापर्यंत जाऊन पोहोचले स्कोर 35 स्कोर जाऊन पोहोचलाय. आणि बघा ही रणनीती आहे बिपिन. स्वतः केतन भुईर पाणी घेऊन आलाय मैदानात. हे कुठेतरी आता कान मंत्र आहेत पाणी सोबत मेसेज. आणि हे आहे क्रिकेट आणि आपण चर्चा करतोय रणनीती. क्रिकेट इज ऑल अबाउट प्लॅनिंग. कुठेतरी शॉर्टर फॉर्मॅट मध्ये देखील प्लॅनिंगची खूप गरज असते. 7-8 धावांची पार्टनरशिप आणि 7-8 धावांची गोलंदाजांची जी भागीदारी असते ना. एक आपण नेहमी फलंदाजांची पार्टनरशिप वरती चर्चा करत असतो पण गोलंदाजांची देखील पार्टनरशिप खूप महत्वाची असते. आणि तसंच काय आपण आता मात्र ह्या सामन्यात बघायला मिळेल का. कारण अलंकारचं षटक अजून बाकी आहे. कारण त्यांनी स्वतःला थांबवलंय जसा आपण उल्लेख केला. अजून केतन भोईर येणं बाकी आहे म्हणून तो त्याने स्वतःला थांबवलाय. अजूनही थांबवलाय कारण चेंडू मला भाऊच्या हातामध्ये दिसतोय. भूषण भोईर ऑन बॉलिंग ट्रॅक मधून बघायला मिळेल. 3रं षटक असेल हे. 4थ्या षटकामध्ये निश्चितच आपल्याला करावे गणपती एंड कडून आपल्याला अलंकारला बघायला मिळेल. धावसंख्या झाले आपण स्कोर पोहोचूया अगोदर प्रेक्षकांपर्यंत. 2 षटकात 35 झाल्यात. 35 धावा झाल्यात. KCCL पॉझिटिव्ह एनर्जी आहे. नितेश मला सूचित करतोय निश्चितच करावचं इंटर क्रिकेट आणि इंटर क्रिकेटमध्ये KCCL सारखं दर्जेदार आयोजन असलं ना तर पॉझिटिव्हिटी निश्चितच बघायला मिळते. चला 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल हा चेंडू षटकार बघायला मिळतोय. 1000 रुपये जमा 500 जमा करायचे. जितू भोईर आणि संकेत पाटील 1000 रुपये जमा झालेत. व्हॉट अ ब्रिलियंट एक्झिक्युशन दिस इज. अगोदर आतमध्ये शिरत असताना आखूड टप्प्याच्या चेंडूला सरळ जुळकावून दिला. लेग साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलेला हा षटकार. यस बिपिन. मी विनंती करतो पैसे जमा करायचे आहेत. आई गावदेवी संघ पैसे जमा करा. विनंती करतो पैसे जमा करा सर.
निश्चितच आता मात्र आपण कौतुक करूया या स्पर्धेचं. कुठेतरी 12 संघ घेतले गेले आहेत म्हणून या फलंदाजाला देखील फलंदाजी संधी भेटली आहे. जर 8 संघ पॅक केले असते तर निश्चितच हे अंडरडॉग क्रिकेटर्स आहेत ज्यांना आपली प्रतिभा दाखवायची असते त्यांना संधी निश्चितच मिळाली नसती. आणि ह्या 12 संघ असल्यामुळे कुठेतरी नवीन गोलंदाजांना संधी मिळते, नवीन फलंदाजांना संधी मिळते. कुठेतरी कौतुक असेल या कमिटीचं आणि ह्या पर्वाचं हे कौतुक असेल. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू जास्त गाईड केलाय. हॅलो, नक्कीच आपल्या Leg cut केला होता. सहभाग आहे 11 मध्ये. काय रणनीती काय होती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल? कॅमेरामॅन फोकस करू उधर प्लीज. माझी तर रणनीती होती फुल सपोर्ट करायची, परंतु काय बॉलर जरा कमी पडले वाटतं. पण तुमची रणनीती असेल ना का गोलंदाजी कोणाला द्यायची, कधी द्यायची? माझं काय नाही चालत. नाही ते अलंकार बघतो सर्व कॅप. ओके. चला नेक्स्ट बॉल. हा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी भूषण भोईरने कमबॅक केलाय. बिपिन अभय देखील चांगला क्षेत्ररक्षक आहे पण आता रणनीती तेवढीच आता बघणे इंटरेस्टिंग असेल कारण धावसंख्या चांगली धावसंख्येकडे वाटचाल करताना बघायला मिळतीये. 42 झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही या षटकातील 3 चेंडू झालेत म्हणजे अर्धा खेळ संपला पहिल्या इनिंग नंतर 15 चेंडूचा खेळ संपलाय. आणि हा चेंडू आता मात्र चुकी केली आहे. काय फटका खेळलाय. कुठेतरी चुकी करत असताना बघायला मिळाला विनय भोईर. आता केतन भोईरला बघायला मिळेल का कारण 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या इनिंग मधील फक्त 14 चेंडू शेष आहेत आणि केतन भोईर आलाय. ज्या खेळाडूची चर्चा मात्र होत होती आमच्या माध्यमातून तो फलंदाज तो खेळाडू आता मात्र विकेटवरती येताना बघायला मिळतोय. कुठेतरी विनय भोईरने लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी गती कमी होती त्या चेंडूला उस्ती दिली होती आणि सरळ फ्लाय स्लिप मध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या मगर मिठीमध्ये चेंडू विसावला गेला. अजून एक फलंदाज बाद झाला. धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त 42 आणि 3 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. द व्हेरी टॅलेंटेड क्रिकेटर ऑफ करावे विलेज मिस्टर केतन भोईर. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये दर्जेदार कामगिरी बजावणारा हा खेळाडू आता मात्र फलंदाजसाठी सज्ज झालाय. इज फेसिंग द फर्स्ट बॉल ऑफ भूषण आणि हा चेंडू पहिला चेंडू सन्मान दिलाय. फर्स्ट कनेक्शन केलाय. कुठेतरी पहिली धावसंख्या घेतली गेली आहे आणि ह्या एंडने मात्र त्याला माहिती आहे तो दूरवरचा पल्ला आहे. रिस्क घेणं कठीण ठरेल आणि त्याची विकेट खूप महत्वपूर्ण आहे. कुठेतरी एक धाव घेतली गेली. एका धावेने स्कोर बोर्ड गेला 43 वरती 43 रन्स ऑन टू स्कोर बोर्ड. नाव ऑन स्ट्राईक रोशन. 1000 रुपये कमवलेत. आणखी 1000 कमवेल का. अजून एक षटकार टोळवेल का. लेटकेट साठी माहेर असलेला फलंदाज पुढचा चेंडू कसा खेळेल आणि हा चेंडू कनेक्शन झालाय मात्र चेंडू हवेत 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 आणि बत्ती गोल. इट्स अ विकेट फॉर द भूषण भोईर. इट्स अ विकेट फॉर द निवेश वॉरियर्स. आपण त्याचा खेळाचा मात्र संपुष्टात होताना तर बघतोय क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. कुठेतरी खाली येता येता त्याने ऑस्ट्रेलियन शैलीने तो झेल पकडला. ऑस्ट्रेलियन शैलीने झेल पकडत असताना कुठेतरी खांद्याच्या बरोबरीच तो झेल टिपणं गरजेचं असतं पण त्याने ऑस्ट्रेलियन शैलीने झेल टिपत असताना खूप खालती झेल टिपला. कुठेतरी कौतुक असेल त्या क्षेत्ररक्षकाचं. चला चौथा फलंदाज देखील बाद झालाय. आता इन ॲट नंबर 6 बघायला मिळतोय आपल्याला. मुन्ना आहे ना तो मुन्ना उमेश म्हात्रे. उमेश म्हात्रे ऑन बॉलिंग फलंदाजसाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण बघत होतो भूषणला. कुठेतरी चांगलं षटक हाताळलं म्हणेन मी. कुठेतरी 8च धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण बली टिपली गेलेत. चला उद्याच्या दिवसाची पहिली मॅच आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. बिग डॅडी 3003 विशाल पाटील यांचा संघ त्यांच्या अगेन्स्ट मध्ये साईराज 2020 युनायटेड साईश कडू यांचा संघ. ठीक 10 वाजता सकाळी त्यांचा सामना सुरू होईल आणि दुसरा सामना असेल रेड डेव्हिल्स बनाम डेल्टिन रॉयल्स. हे 2 संघ आपल्याला दुसऱ्या सामन्यात खेळताना बघायला मिळतील. ठीक 11 वाजता ती लढत चालू होईल. तिसरा सामना असेल उद्याच्या दिवसातला
ह्या सामन्यातला विजेता संघ अगेन्स्ट दोस्ती ग्रुप आणि चौथा सामना असेल मिथिलेश वॉरियर्स आणि जो पहिला सामना जो अनाऊन्स केला बिग डॅडी 3003 वर्सेस सायरस 2020 त्यातला तोच संघ जिंकेल तो त्यांच्याबरोबर सुपर 6 अंतिमची लढत खेळेल. चला MH43 चे प्रॉपरायटर आले तिथं आमचे मित्र गणेश कांबळे आणि त्यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा रोख पारितोषिक आहे आयवा झेलसाठी. चला मागाशी झेल टिपलाय त्यांनी यायचं मित्रा. कोणी झेल टिपलाय? चला सामन्याकडे लक्ष देऊया. आता मात्र स्ट्राईक एंडला बिपिन मात्र आता बघा अलंकार आलाय कुठेतरी अलंकारने थांबवलं होतं आणि पहिला चेंडू खोलवर टप्प्याच्या चेंडूने सुरुवात झाली आहे. पहिला चेंडूवरती सिंगल फर्स्ट सिंगल ऑन द फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतलीये. आता मात्र उमेश स्ट्राईक एंडला बघायला मिळेल आणि केतनसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक चौकारासाठी आणि प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 200 रुपये. उरणवरून जे मित्र आलेत पांडवीवरून संकेत पाटील त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असेल आणि पैसे जमा झालेत. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू का मी स्वतःला थांबवलं होतं आणि त्याच्याकडचा अनुभव त्याला ह्या षटकात वापरायचा होता म्हणून त्याने त्या एंडने आपल्याला स्वतःला थांबवलं आणि सेकंड लास्ट ओव्हरसाठी त्याने स्वतःला मात्र थांबवलं आणि चेंडू डिलिव्हर करत असताना कुठेतरी 2 चेंडू चांगले डिलिव्हर केलेत. नेक्स्ट बॉल आणि अजून एक डॉट बॉल. आता मात्र प्रेशर 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 बघायला मिळते. सिट्टी वाजले प्रेशर कुकरची मुन्नाची कारण कुठेतरी चुकी होताना बघायला मिळते. 2 चेंडू डॉट बॉल खेळला आणि प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला बॅकफुटवर नेऊन ठेवणार कारण महत्वपूर्ण लढत आहे. आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला डोळत असताना चेंडू जातोय बिहाइंड द विकेट. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण केले. 2च मिळतील. 2ने स्कोर पुढे गेलाय. स्कोर झालाय 46. अजून 8 चेंडूंचा खेळ शिल्लक शेष बाकी. ह्या षटकातील 2 आणि पुढच्या षटकातले 6 असे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघू 8 मध्ये कुठपर्यंत मजल मारेल आई गावदेवी माता संघ आणि कुठपर्यंत थांबवेल निविशा वॉरियर्स टीम समोरच्या संघाला. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पार. हा आलाय KCCL 2026 दर्जेदार चौकार. 50 झाल्यात. सांघिक अर्धशतक धावपळावरती बघायला मिळत आहे. 50 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजूनही मात्र तो खेमा शांत आहे. आई गावदेवी माता संघात मात्र थोडासा अजून मात्र शांतता बघायला मिळते. कुठेतरी षटकाराच्या अपेक्षित आहेत. आणि हा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि इट्स अ डॉट बॉल. ब्रिलियंट 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 बॉलिंग फ्रॉम द बॉलर्स. पहिलं षटक हाताळलं होतं वैयक्तिक पहिलं षटक हातात असताना. सांघिक 3रं षटक हाताळत असताना भूषणने चांगलं षटक फेकलं. आता मात्र 4थं षटक फेकत असताना अलंकारने देखील भरीव कामगिरी केली. या 2 षटकात फक्त 15 धावा बघायला मिळाल्यात म्हणून कुठेतरी धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या आपण धावपळावरती बघतोय फक्त 50. 2 षटकात 35 आणि नंतरच्या 2 षटकात फक्त 15. हे आहे क्रिकेट मित्रांनो. कुठेतरी 17.5च्या सरासरी पहिल्या 2 षटकात बघितली धावसंख्या आपण बिपिन. नंतरच्या 7.5च्या रन रेटने. यस बिपिन. नक्कीच गणेशदादांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत करतो गणेशदादा. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याच्याबद्दल आपला आभारी आहे. गणेशदादा आपला एक प्रश्न आहे. प्रेक्षकांसाठी आपण बक्षीस ठेवलं 300 रुपये. पुढच्या वर्षी 500 रुपये होईल का? याच वर्षी 500 फायनलला 500 रुपयाचा आकडा होईल का? उद्या ना उद्या 500 रुपयाचा आकडा होईल. लक्षात घ्या ऐवाकासाठी 300 रुपये होते 2 दिवस पण उद्याला 500 रुपये हे गणेशदादाकडनं घोषित करण्यात आलेले आहेत. धन्यवाद गणेशदादा. असंच सहकार्य राहा असंच प्रेम आमच्यावर ठेवा. धन्यवाद. आपलं MH43. नाही या गोष्टीची नोंद केली जाईल. तुमचं प्रेम आमच्यावरती आम्ही नोंद करणार या गोष्टीची. चला शेवटचं षटक अंतिमचं षटक हाणामारीचं षटक. स्लॉग ओव्हर्स हॅज बीन बिगन. लास्ट ओव्हर आणि षटक हाताळताना आपल्याला गोलंदाज बघायला मिळेल युवराज.
युवराज नावच काफी आहे, ज्याने संघर्ष करायचं शिकवलं आणि संघर्ष करत असताना कुठेतरी स्वतःला कुठपर्यंत नेऊन ठेवलं हे आपण बघितलं. तो युवराज सिंग आणि हा युवराज आपल्याला बघायला मिळतोय निविशा वॉरियर्स टीमच्या माध्यमातून. आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप करायचा होता, मात्र कुठेतरी सुरुवात चांगली झाली आहे. केतन भोईरला मात्र पहिला चेंडू डॉट बॉल खेळवला आहे. पहिला डॉट बॉल, नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळला. लेग साइडला प्रोटेक्शन आहे, स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षण झालाय. एकदा धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 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 इट्स नॉट आउट द कॉल. 2 धाव पूर्ण झाल्यात. जीवाच्या आकांताने दुसऱ्या धावेसाठी धावला होता आणि धावत असताना कुठेतरी मात्र सक्सेसफुल झालाय. कुठं मात्र क्रॅम्प आलाय, इथे मात्र मुन्नाला मात्र क्रॅम्प आलाय. फिटनेस साबण आहे, मात्र थकलाय तो कुठेतरी. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याची दमछाक बघितली आम्ही. हे 2 दिवसाचा खेळ चालू आहे, पण त्याची मेहनत मागच्या 8 ते 10 दिवसापासून बघतोय. चला गाडी आतमध्ये घेऊन जायची आहे. दुसरा फलंदाज पाठवा जर जास्त दुखापत झाले असेल तर. चला बिपिन, कुठेतरी फिटनेसचा अभाव आहे, जोश मात्र जास्त आहे, उत्साह आहे, पण फिटनेस कमजोर आहे हे दिसून येत आहे. कुठेतरी आपण बघितलं हे. नक्कीच अमरदादा, कन्फर्म मुन्ना नाव आहे त्याचं, कन्फर्म सर्व गोष्टी कन्फर्म असतो. तर ऍम्ब्युलन्स मात्र मैदानाच्या बाहेर आली आहे. उमेशला मात्र आता मात्र माघारी पाठवलाय. क्रॅम्प आला आता मात्र त्याच्या जागेवरती नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळतो सौरभ. स्ट्राईक एंडला बघतो आपण केतनला. धावसंख्या 52 वरती. या महत्वपूर्ण लढतीमध्ये हे महत्वपूर्ण 4 चेंडू शेष शिल्लक बाकी. 4 चेंडू मध्ये कितपर्यंत नेऊन ठेवले आपल्या संघाला केतन आणि कुठपर्यंत थांबवेल युवराज या मातबगर फलंदाजाला हे बघणं इंटरेस्टिंग असेल. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू डिलिव्हर केला. नेक्स्ट साइडला पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आहे विकी, याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा 2 धावा मिळतील. दोन धाव होतील अलंकार या आरामात. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अक्षय, पंचांनी जर निर्णय दिला असेल, हा पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला 2 धावा मिळतील. पंचाने 2 धावांचा निर्वाणा आदेश दिलाय. 2ने मात्र स्कोर केलाय, पुढे 54 वरती झालाय स्कोर. मात्र आता मात्र वाजवी धावसंख्येकडे पुढे जाईल का. आणि हा चेंडू लेग साइडला टोलावलाय. चेंडू आउट ऑफ द रीच, 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. हा येतोय KCCL 2026 दर्जेदार चौकार. या 4ने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धावसंख्या 58. धावसंख्या 58, 58. नेक्स्ट बॉल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. कौतुक असेल युवराजचं, काय षटक हाताला अजूनपर्यंत केतन बोर सारख्या फलंदाजाला मात्र कुठेतरी बांधून ठेवलाय. आणि आता मात्र पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय असं मी म्हणेन. कुठेतरी केतन भोईरकडे असलेला क्लास, त्याचा दर्जा आपण बघितलाय, पण ह्या नवीन नवख्या चेहऱ्याचं कौतुक असेल, युवराजचं कौतुक असेल.
इट्स अ व्हाईट बॉल. लास्ट बॉल आहे. 61 झाल्या. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. पुन्हा एकदा परिश्रम प्रयत्न करावे लागतील युवराजला. आणि हा चेंडू फुलटोस बॉल होता, मात्र कुठेतरी नाराज असेल आणि शेवटच्या चेंडूवरती देखील बळी मिळवलाय. काय षटक हाताळलंय. शेवटचं षटक हाताळत असताना हा नवीन नौखा चेहरा कुठेतरी यशस्वी म्हणेन मी. 61 झाल्यात. 61 आणि 62चं टार्गेट असेल. थँक्यू अमर दादा. चला फिल्डिंग टीम लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घेईल आणि ओपनिंग फेर मैदानामध्ये लवकर उतरेल. पुन्हा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं संध्याकाळचं सत्र दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील आज ही शेवटची अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. आज लवकर आपण वाइंड अप करतोय. बरोबर 5:30 वाजता आपण वाइंड अप करणार आहोत. या अगोदर आजच्या दिवसामध्ये संपूर्ण कार्यक्रमाची प्रास्ताविका राकेश दादा तांडेल यांच्या शब्दरूप आपण ऐकली, अनुभवली. त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये टप्प्याटप्प्यानं आमचे मोठे बंधू अमरदादा भोईर त्यांचं समालोचन आपण ऐकलं. प्रतीक तांडेल यांचं समालोचन काल आपण ऐकलं. आज हरदेव तांडेल यांची दुहेरी भूमिका आम्हाला पाहायला मिळाली. एका बाजूला क्रिकेटचे खेळाडू खेळ करत असताना मैदानामध्ये त्यांनी खेळ केला आणि एका बाजूला आयोजन कमिटीला साथ देत असताना समालोचन त्यांना सांभाळलं. दिवसभरामध्ये आपण बिपिन म्हात्रे यांचं सुंदर समालोचन, त्याचबरोबर आपण प्रत्येक खेळाडूशी मुक्त संवाद करताना ते आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीतच त्यांचंही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. पंच म्हणून आम्हाला ज्यांचं सहाय्य मिळालं त्या तीनही पंचांचा आम्ही आभार व्यक्त करू. आमचे गुणवान गुणलेखक मयूर, तुझेही मनापासून आभार. पुण्याच्या आमच्या समवेत निशांत म्हात्रे ऑर्गनाइज कमिटी सोबत ते जुळले गेलेत, त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि सर्वप्रथम आपण या आयोजन कमिटीला ज्यांनी विशेष भरघोस योगदान दिलं त्या सर्व दानशूर दात्यांचा आपण आभार व्यक्त करतोय. आणि या मॅच मध्ये पुण्याच्या रंग भरण्यासाठी दोन्ही संघ आपल्याला एकत्र त्यांच्या विरोधात सोबतीनं खेळ करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळतीये आई गावदेव माता 11 ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या विरोधात आपण पाहताय नाविश वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. दोन टीम्स मध्ये खरं तर ही डू ऑर डाय ची सिच्युएशन ही मॅच आहे, जिथे आपण पाहताय की एक विजय संपादित करून पुढे गेलेले हे दोन संघ, जिथे आपल्याला पाहायला मिळेल जो संघ जिंकेल तो स्पर्धेत स्थान निश्चित करेल आणि पुढचा प्रवास निश्चित ठेवून मात्र पुन्हा एकदा पुढच्या वाटचालीसाठी तयार होईल. जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेला पुण्याच्या टाटा बाय बाय करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला संघ स्पर्धेमधून बाहेर गेला आदेश शिवाय लॉयन्स, परंतु आम्ही मिलिंद दादा भोईर यांचं मनापासून आभार आणि कौतुक करू. त्यांनी अनेक आमच्या लेजेंड खेळाडूंना आपल्या टीम मध्ये समाविष्ट केलं. त्यांचा खेळ चांगला झाला असं नाही की खेळ तितकं परफॉर्मन्स देता आला नाहीये, परंतु खेळामध्ये हार निजीत होत असते. प्रतिस्पर्धी संघ त्या संघाचा पगडा आपण भारी पाहिला, त्यांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं आणि तत्पश्चात रिझल्ट जर का आपण पाहिला आदेश शिवाय लॉयन्सच्या विरोधात गेला, जिथे अर्थातच त्या संघाला 2 पराभव हे स्वीकारावा लागले आणि तो संघ स्पर्धेतून बाहेर जाताना आपण पाहिला. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची कराव्या गावाच्या अर्थातच या मानाच्या स्पर्धेमध्ये प्रीमियर लीग या संकल्पनेमध्ये करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 मध्ये स्पर्धेचं वैभव जवळून न्याहाळण्याची संधी समावेशक म्हणून आम्हाला मिळाली आहे. त्यासाठी आम्ही सर्व समालोचकांच्या वतीनं आयोजकांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. अर्थातच आज एकंदरीतच आपण या गोष्टीची चर्चा करू की आभाळ किती मोठं असलं तरी सुद्धा
शेवटी आपलं स्वतःचं छोटंसं घरटं हे आपल्याला आधार देत असतं आणि तसंच काहीसं सर्वच घटकांबद्दल आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीतच आपण या स्पर्धेची चर्चा करू. आज प्रेक्षक युट्यूब द्वारे आपल्याला लोक ऐकत आहेत, प्रेक्षक ऐकत आहेत, त्यांना आपण सांगूया की फार छान क्रीडांगण सजलंय, वर आकाश निरभ्र आहे, सभोवताली गर्द झाडी, प्रेक्षकांची प्रचंड वर्दळ आणि व्यासपीठ भरगच्च युवकांनी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच वातावरण थोडंसं समशीतोष्ण आहे आणि अशा मस्त तरंग वातावरणामध्ये सुरू आहे तो तुम्हा सर्वांच्या आवडीचा प्रिय खेळ, तो म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेट. अगदी जवळजवळ 18 ते 20 वर्षाची ही जबरदस्त मोठी परंपरा आणि यंदाचं हे 18वं नवं पर्व नव्या नावानं आज आपण या स्पर्धेला इनॉग्रेट केलंय. नवीन पर्व, नवीन दिवस आणि नव्या ईर्ष्येनं, नव्या उत्साहानं, नव्या उमेदीनं, नव्या आनंदानं आपण या स्पर्धेला अगदी 18व्या पर्वामध्ये घेऊन आलोय. स्पर्धेसाठी एक क्रीडांगण जे आपण पाहताय वैकुंठवासी गणपत शेठ तांडेल क्रीडांगण, सुसज्ज मैदान, उत्कृष्ट न्यूट्रल विकेट, नामांकित पंच, प्रोफेशनल गुणलेखक, क्वालिफाईड उत्कृष्ट असे समालोचक आणि क्वालिटी डीजे अँड साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. आकर्षक कलरफुल मंडप, सजावट, भव्य दिव्य व्यासपीठ, शामियाना सुसज्ज सजताना आपल्याला पाहायला मिळते. डिजिटल लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम आपण पाहताय. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था, संपूर्ण सुख सोयी आणि संपूर्ण सुविधा संपन्न असा हा विभाग आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला करूया आपण सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 61 आणि 62 धावांचं मोठं टार्गेट इथं सेट झालंय. पहिलाच बॉल आपण जर का पाहिला तर अक्रॉस द लाईन क्रीजमध्ये आतमध्ये घुसून बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राजेश म्हात्रेंचा आपण पाहिला. राजेश म्हात्रेचा फॉर्म फार महत्वाचा आहे. त्यांचं खरं तर चार्ज घेणं हे इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांनी चार्ज घेतलं तर मैदानामध्ये या धावा लिहिल्या संपन्न होऊ शकतात. हे सर्वांना ठाऊक आहे, हे सर्व श्रुत आहे. पुढ्यात टाकलाय हा हे बॉल, चांगला प्रश्न विचारलाय. गोलंदाजाचं आम्ही कौतुक करू. नाव आहे अमोल. अमोल हा फिरकीचा मास्टर आहे. चेंडू पडल्यानंतर चेंडूला बाहेर निघून देणं, अर्थातच बॉलला डिव्हिएट करणं, बॉलला टर्न करणं, बॉलला स्विंग करणं, बॉलची गती कमी करून बॉलला रिलीज करणं, या सर्व काही गोष्टी परिपूर्ण तो सांभाळतोय. अजून एक चांगली डिलिव्हरी आणि इथे पंचांकडे अपील सुद्धा झाली आणि अगदी आपण पाहिलं तर मोठ्या विकेटचं पतन आणि या मोठ्या विकेटच्या पतनानं जबरदस्त दडपण निर्माण झालंय. नविश वॉरियर्स या टीमकडे सामना जिंकायचा आहे. मग जिंकण्याची ईर्ष्या पराभवाच्या भीतीपेक्षा मात्र प्रबल असणं फार गरजेचं आहे. पराभवाची भीती जर का एकदा मनावर घर करून गेली की मग मात्र विजयाकडे मार्गक्रमण करणं हे फार कठीण होत असतं. अशा परिस्थितीमध्ये अंडर प्रेशर, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट, मनोवैज्ञानिक दबाव आणि या दबावाला मात्र जुगारून करावा लागतो. तो हा क्रिकेटचा खेळ, तो साकारता आला नाहीये. नाराज आहेत राजेश म्हात्रे आणि शून्यावर मात्र ते परतले धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंच्या अखेरीस बिनबाद 1 बाद 0. रोहित देवलेकर यांच्याकडनं ऑफर आले, ते ऑफर आम्ही जरूर डिक्लेअर करू. तत्पूर्वी हा बॉल, हा ट्रॅकर सरळ उडवलाय. फिल्डर आहे, जज करतील, झेल टिपतील. खेळाडूचं नाव आहे कुलदीप म्हात्रे आणि त्यानं टिपलेला हा झेल, त्याच्यासाठी कौतुकाची थाप, शाबासकी, वेल डन माय बॉय असं सांगत असताना केतन भोईर सांगतात की तुला हेच करायचंय, आपल्याला जिंकायचंय. मग जिंकण्यासाठी आपल्याकडनं सर्वतोपरी 100% कमिटमेंट ही दाखवावीच लागेल आणि तेच करून दिले. दुसरी विकेट ऑन अ हॅट्रिक असेल तो गोलंदाज आपण षटक क्रमांक 1 मध्ये पाहताय अमोल. चला रोहित, तुझ्याकडनं ही ऑफर आहे की ओमकारला जो गोलंदाज बाद करेल त्याला तुझ्याकडनं कॅश प्राइज 500 रुपये मिळतील.
काय विशेष असं काय कारण? ओमकारवर प्रेम आहे की ओमकारच्या विरुद्ध षडयंत्र आहे? काय 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 एक्झॅक्टली काय? काहीच नाही, म्हणजे मनात आलं ते कागदावर उतरवलं. क्या बात आहे. त्या तिथे पलीकडे माझे या प्रियेचे झोपडे, मनात आलं ते उतरवलं आणि हा बॉल अक्रॉस द लाईन. आणि इथं यशनं लगावलेला हा पहिला अप्रतिम शॉटचं सिलेक्शन जबरदस्त होतं. चेंडूवरची नजर ठेवली आणि ऑन अ हॅट्रिक बॉल असताना त्या बॉलला फेकून दिलं. प्रेशर रिलीज करणारा यश भोईरचा अगदी फॉर्म आणि चार्ज दाखवणारा हा पहिला चौकार आलाय. हे जिंकवा लागेल युद्ध, एक लढाई आहे, एक मॅच, एक रणसंग्राम आहे. तू नक्की जिंकशील हे युद्ध, पण त्याआधी लढावं लागेल. कुठून आहे आभाल हे पाहण्यासाठी उडावं लागेल आणि उडावं लागेलच, यात शंका नाहीये. कारण त्याचं असं की धावांचा डोंगर उभा केलाय. 62, 62 टू विन. वेन वी टॉक अबाउट क्रिकेट इट्स ऑल अबाउट नंबर्स. आणि क्रिकेटमध्ये आकडे फार महत्वाचे आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार आहे. 1, 2, 4 की मिळेल विकेट. ओहो, रोशनची कमिटमेंट पाहायला मिळाली, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर हा बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. सलगचे 2 चेंडू आणि आलेले 2 चौकार. आणि हे असं क्रिकेटचं गमक नेहमीच आपण पाहिलंय. क्रिकेटमध्ये कधी फलंदाज करतो वार तर कधी गोलंदाज करतो पलटवार. आणि यावेळेला फलंदाजानं केलेले 2 पलटवार आपण पाहिले. 2 चेंडू 2 चौकार आणि रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 बाद 8. पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या इनिंग मध्ये जर का पाहिलं ना, यशने षटक फेकलं, तिथेही खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं 8 धावा होत्या. तिथेही 2 गडी होत्या. आता इक्वेशन सेम आहे. अर्धातच आपण पाहताय उर्वरित 4 षटक आणि 4 षटकांमध्ये धावा हव्यात त्या 54 धावा. सामना अटीतटीचा होईल, सामना हाय व्होल्टेज होईल, सामन्यामध्ये रंग भरले जातील. मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु सद्य परिस्थिती ओमकारला टिकून खेळावं लागेल, टिकून खेळावं लागेल. ते यशला मॅच मध्ये रंग भरावे लागतील. दुसरं षटक हे निर्णायक असणार आहे. याच मातीत जन्मले, याच मातीनं त्याला ओळख दिली आणि याच मातीमधून आज केतन भोईर एक जबरदस्त हर हुन्नरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आहे. बॉल मारावा की सोडून द्यावा? ओहो हो, इथे मात्र नक्कीच हा बॉल सोडून दिलाय. आलेला हा डॉट बॉल. अमरदादा आमच्या समवेत आहेत, मायक्रोफोन ते लगेच घेतील. खरं तर गडावरचे दोर आता कापलेत. आता मात्र वर तुम्हाला यावं लागेल, नाहीतर मग गदरीत कोसळून मात्र मारावं लागेल. असंच काहीच आहे. डू ऑर डायची सिच्युएशन आहे. हिट आउट ऑर गेट आउट अशा परिस्थितीमध्ये झुंज ही द्यावी लागेल. ओमकार भोईरकडे यश गेलेत. क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो राकेश दादा. तुम्ही जे क्रिकेट पाहताय ते वेगळंय, आम्ही जे क्रिकेट पाहतोय तो वेगळाय. रसिक प्रेक्षक ते मॅचला पाहतायत, त्यांनी पाहिलेलं ते क्रिकेट. प्रत्येकाचं दृष्टिकोन आणि पाहण्याची एक नजर, त्यांचा नजरिया वेगळा आहे. आणि हा वेगळा शॉट आहे. ओ हो हो, ओमकारनं दाखवून दिलं त्याची ताकद आणि ताकदीनच लगावलेला हा बीट डिफरंट असा फटका. मागच्या काही 10 वर्ष अलीकडे गेलो ना राकेश दादा, तर याच खेळाडूचं फिटनेस जर का आपण पाहिलं तर कुणालाही तेव्हा भासलंही नसेल की हा खेळाडू मैदानामध्ये ऍज अ ओपनिंग बॅटर उतरेल, गावदेवी संघाला रिप्रेझेंट करेल, बेधुंद षटकार ठोकेल, काही मॅचेस जिंकून देईल आणि काही स्पर्धांत सुद्धा जिंकून देईल. आज केंद्रबिंदू ठरलाय तो ओमकार भोईर. स्वतःला घडवलं, फिटनेस मेंटेन केलंय आणि आज परिपक्व खेळाडू म्हणून मैदानामध्ये तो खेळ करतोय. खेळ करण्यासाठी तुमच्याकडे असायला हवं ते फिटनेस आपण मैदानामध्ये पाहताय. अजून एक at this time he cleared the distance. wow घेतील हलक्यात सारे तुला, तू तुझ्या मनगटात विश्वास ठेव. संघर्षाची रात्र संपून यशाचा दिवस उजाडतो हे फक्त ध्यानी ठेव. आणि तो आता यशाचा दिवस उजडलाय. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी फलंदाजी ओमकार भोईरच्या बॅटमधून आलेला दुसरा षटकार. त्याचं कारण असं आहे अमरदादा की समोर गोलंदाजी क्रम मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे आणि त्याला आता मार पडलाय.
आणि आता तोही ठाऊक आहे, त्यालाही ठाऊक आहे कमबॅक कसं करावं. त्यांनी क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत, त्याला माहिती आहे कशी विकेट घेता येईल. ओ इथे हा खोलो टप्प्याचा बॉल अंगाचा वेध घेतो, मिळेल एकदा, दुसरीचा प्रयत्नांमध्ये इथे थांबवलं ओमकारनं. त्याला माहिती आहे जग बचेंगे तो और भी लढेंगे आणि शेवटपर्यंत आपण फाईट करू. यशला त्यानं तेच सांगितलं की आता आपल्याकडे थोडंसं फॉर्म आलाय, रिदम आली आहे आणि रिदम आल्यानंतर 4 तर घ्यावाच लागेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2/21. रोहित देवलेकर यांच्याकडनं हिमांशु भोईर आणि दीपक भोईर हे त्यांचे बंधू आहेत. त्यांनी झेल टिपला तर कॅश प्राइस 500 रुपये मिळतील. पुढ्यात टाकला हा फुल टॉस बॉल, हा फुल टॉस बॉलला कन्व्हर्जन जमलं नाहीये, चूक झाली फलंदाजाकडनं, परंतु चूक करणार नाहीये साईश कडू. त्यानं टिपलेला हा झेल प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अखेरीस मिळवलेली ही प्राइस विकेट केतन भोईर स्वतःशी त्यांनी संवाद केला. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं. हे सामर्थ्य नाशिवंत नाहीये आणि त्याचं त्यानं सामर्थ्य दाखवलं आणि म्हणूनच मगाशी थोडी चर्चा झाली आहे, कुजबूज झाली असेल की केतन भोईरला 2 षटकार आलेत आणि हीच का ती गोलंदाजी. परंतु त्यानं दमखम दाखवलं, त्यानं गुणवत्ता सादर केलं आणि 2 चेंडू खऱ्या अर्थानं चांगले रिलीज केला. आता इक्वेशन आहे 18 गेंदे फिलहाल जीतने केले 41 टू विन. 18 चेंडूने 41 धावा. चेंडू 41 धावा. आता उडावा लागेल आणि उडवण्यासाठी झालाय फलंदाज जो माहिर आहे चेंडू उडवण्यासाठी. नाव आहे अलंकार तांडेल. अलंकार तांडेल गेले कित्येक वर्ष रसिक प्रेक्षकांना या क्रिकेटचा मनमुराद आनंद दिलाय. परंतु आता सिच्युएशन अशी आहे की मात्र या मॅच मध्ये तुम्हाला लढत राहावं लागेल, लढत राहायचं. काहीही झालं स्वागत आहे रणभूमीतल्या रणधुरंधरांचं. लढत राहायचं, जरी पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाला तरीही लढत राहायचं, लढत राहायचं. जरी प्रेक्षकांनी पाठ फिरवली तरीही लढत राहायचं. कारण मैदान नशीब मोजत नसतं, जे मोजतं ते घाम, जिद्द आणि शेवटच्या चेंडू खेळण्याची ताडस. लढत राहायचं. जरी स्कोरबोर्ड निराशा दाखवेल, स्कोरबोर्ड प्रेशर दबाव निर्माण करेल, तरीही लढत राहावं लागेल. आणि या खेळामध्ये फाईट तुम्हाला शेवटपर्यंत द्यावी लागेल. शेवटची धाव, शेवटचा चेंडू, जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत फाईट तुम्हाला करावीच लागेल. कारण मैदान अजूनही संपलेलं नाहीये, जिंकलेलं कोणी नाहीये. परंतु जिंकण्यासाठी असुसलेले 2 संघ, नविश वॉरियर्स, आई गावदेवी माता 11. हा पहिलाच बॉल लेट खेळलेत, बॅटचा एज लागला आणि मग अशीच या गोष्टीची आम्ही चर्चा केली की प्रयत्न आणि प्रयत्नांची उंची जेव्हा मोठी असते तेव्हा कधी कधी मैदानामध्ये नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. नशीब झुकलेत. आई गावदेवी मातेचं खरं तर चरण स्पर्श करून ओमकार मला वाटतं मैदानामध्ये उतरलेत आणि कदाचित हा खेळ सुद्धा आपण जर का पाहिला ना तर मात्र नक्कीच चांगला होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 4 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. एकूण धावसंख्या झाली ती तब्बल 25. गडी बाद झालेत. ती 3 बॉलिंग ट्रॅकवर, लेग ब्रेक, स्पिन प्रकारची गोलंदाजी, थोडा गतिमान चेंडू फेकला. हा खोलवर टप्प्याचा आहे, जागेवर पिक करण्याचा प्रयत्न, ऑनसाइडला ड्राय केलं, मिळेल ती फक्त 1 धाव. अमोल आलेत बॉलवर. 1 स्ट्राईक, रोटेट होईल. एका बाजूला अलंकार तांडेल तर एका बाजूला ओमकार भोईर. एक तरफ खाई तर दुसरी तरफ कुवा, एका बाजूला आड तर दुसऱ्या बाजूला विहीर. आता याच्या रेंज मध्ये बॉल आला ना तर तो आउट ऑफ रेंज पाठवेल. मैदानामध्ये कदाचित आता मॅच मध्ये पुनरागमन करतील आणि ही पुनरागमन करण्याची एक जबरदस्त संधी आहे. काय घडेल काय बिघडेल एक्झॅक्टली. साईश कडू वर्सेस अलंकार तांडेल. पहिला बॉल प्लेड ऑन होता वाचले, डोक्यावर हात गेला विकेट किपरचा आणि गोलंदाजाचा सुद्धा ते सांगतायत की यार नशीब बलवंत आहेत फलंदाजाचे आणि तेच काहीच आपण पाहताय. चेहऱ्यावर स्मित आणि आता अलंकार सांगतो की ये तो पुढचा बॉल मी तुला दाखवतोय आणि साईश कडूसाठी ऑफर आहे. हर्षल त्यांचे मित्र जर का विकेट हॅट्रिक घेतली तर मिळणार तब्बल कॅश प्राइज हाऊ मच 1.5 1213 कदाचित 1213 क्षमस्व 12-13 म्हणजे 1213. Oh, Itapil, here it is, here we go, and the big wicket in the match, first wicket down. अलंकार तांडेल मोठा मासा गळाला लागलाय साईश कडून. सराव नसताना सुद्धा अमरदादा मी तुमच्याकडे वळण घेतोय. ही स्पर्धा अशा खेळाडूंसाठी
ज्यांचा परिपक्व सराव नाहीये, ही स्पर्धा अशा खेळाडूंसाठी ज्यांना आपण मैदानामध्ये फार इतकं पाहिलं नाहीये, ही स्पर्धा अशा खेळाडूंसाठी जे लिजेंड खेळाडू आहेत, क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे, परंतु काही कामानिमित्त ते मैदानामध्ये फार आपल्याला पाहायला मिळत नाहीत, असे खेळाडू ज्यांना कधी आपण सातत्यानं मैदानावर पाहत नाही, आणि याच क्रीडांगणावर असे खेळाडू चमकलेत ज्यांचा फार सराव नाहीये, परंतु क्रिकेटवर प्रेम आहे, क्रिकेट त्यांनी जपलंय, आणि म्हणूनच की काय आज कदाचित त्यांचा अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. साईश कडू एका संघाचे संघ मालक आणि त्यांचा संघ तो दुसरीकडे खेळ करत असताना आज आपण पाहतोय दुसऱ्या संघाचं प्रतिनिधित्व ते करतायत, आणि या मॅच मध्ये रंग भरलाय, कारण आता मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय. नविश वॉरियर्स या टीमच्या विरोधात आई गावदेवी माता 11 या टीमनं विकेट हॅट्रिक जर का घेतली, हर्षल म्हात्रे यांच्याकडनं 1213 रुपये सुद्धा मिळतील. अभय आलेत. अभय हा पिन हिटरसाठी ओळखला जातो. अभय तिकडे दमखम आहे. अभय एक दमदार खेळाडू आहे, परंतु हिटिंग झोन मध्ये चेंडू आले तर जातील ना, परंतु ती बॉलिंग होत नाहीये. इक्वेशन आता किती आपण पाहूया, रसिक प्रेक्षक आपल्याला विचारतायत. 13 चेंडू आणि 36 असं इक्वेशन. हा शेवटचा बॉल, इथे षटकार अपेक्षित आहे. हा षटकार आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये थोडंसं कमबॅक केलं जाईल बॅटिंग टीम कडनं. नविश वॉरियर्स एज लागला, बॉल मागे गेला, लॉंग स्टॉप नॉन स्टॉप, आणि येईल हा चौकार. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. 12 चेंडू 32 धावा. पूर्णपणे मॅचवर अजूनही दोन्ही संघ तुल्यबल खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सामना 50-50 आहे अमरदादा, सामना बॅलन्स आहे. ओमकारची बॅट बोलतीये, कुठेतरी ओमकारने खेळ साकारलाय आणि त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला दर्जा त्याने अजूनपर्यंत दाखवलाय. केतन भोईर सारख्या मातबगार गोलंदाजाला अगेन्स्ट लावलेले 2 षटकार, कुठेतरी आत्मविश्वास त्याचा उंचावला असेल. दिस इज द मॅच डिफरन्स असेल. आता ओमकारची खेळी आणि समोरचे गोलंदाज, हाच मात्र चित्र आपल्याला मैदानात बघायला मिळेल. 12-32 असं इक्वेशन आहे. फिल्डिंग लवकर सजून घेते आणि इट्स इलेक्ट्रिफाइंग ॲटमॉस्फिअर ॲट दिस ग्राउंड. आपण एन्जॉय करताय करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 पर्व क्रमांक 18. रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत. आम्हाला कॅमेरामॅन फार छान दृश्य टिपत असताना पहा, क्रीडांगणाच्या सभोवताली प्रेक्षकांची वर्दळ, जिथे जागा आहे, जिथे सावले, जिथे आश्रय, झाडांच्या खाली, अगदी कानाकोपऱ्यात शांत, स्थिर आणि अंतर्मुख होऊन मैदानाच्या क्रीडांगणाच्या सभोवताली मॅचला एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतात रसिक प्रेक्षक. त्या सर्वांचं आपण करूया स्पर्धेच्या निमित्तानं मनस्वी स्वागत. हजारो क्षणांनी सजलेला हा प्रवास, आयोजकांची मेहनत, खेळाडूंची जिद्द, प्रेक्षकांचं खेळाप्रती असलेलं हे प्रेम, या सर्वांनी मिळून आज या खेळाला मात्र सोहळा बनवलाय. आता आपला सोहळा म्हणजे आपली जत्रा, आणि त्या जत्रेची चाहूल सुद्धा सर्वांना लागली आहे. जत्रेच्याच मुहूर्तावर कदाचित या स्पर्धेचं आयोजन म्हणजेच युवकांची मैत्री, युवकांची एकजूट फार इम्पॉर्टंट आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. सौरभ समोर पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला, पुढे आले, बॉलला अगदी प्रॉपर ग्रिप केलाय. हे आहे प्रमोशन. पहिल्या 2 मॅचेस मध्ये आपण पाहिलं ना, तर रोशन इनसाइड द सर्कल होते, आणि ज्याचा कॉन्फिडन्स मैदानामध्ये ऍज अ फिल्डर म्हणून पाहिला, कॅप्टननं सांगितलं की तू माझा पठ्य आहेस, तुला बाउंड्री रायडर मला ठेवायचा. आणि आता ऑन साइडला जिथे सर्वात जास्त चेंडू येत आहेत, हे आहे क्रिकेटचं प्रमोशन. क्रिकेट प्रती असलेलं प्रेम, तुमचं समर्पण, तुमचं वेडेपण, आणि जो ज्याच्याकडे एक वेळ नाहीये ना, तो माणूस नव्हेच. आणि क्रिकेट एक वेळ आहे, नेहमीच आपण पाहत असतो. 2 संघामधील झुंज. हा बॉल सरस सोडून दिला. हा व्हाईट बॉल आहे. 11 चेंडू आता जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. प्राण कंठाशी यावा इतका सामना हाय व्होल्टेज झालाय. अगदी आपण पाहताय 11 गेंदे फिलहाल जीतने के लिए 30 रनों की जरूरत. 11 गेंदे 30 रन, एंड द सिचुएशन इज हिट आउट और गेट आउट. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल, थ्रू द बॉलर, डायरेक्ट हिटची संधी. ओ 1 मिळाली. 1 रन संख्या. आता 10 चेंडू आणि 29 धावा. माझं काय म्हणणं आहे माहितीये का, पैसा लगाना है तो सफेद घोडे पे लगा जो रेस में जीत जाए. बरोबर ना? चला हरकत नाही. रोहित देवलेकर जे एक खरं तर एक गोलंदाज आहेत, त्यांनी सांगितलं की ओमकारला जो बाद करेल त्याला मात्र कॅश प्राइज 500 रुपये मिळणार. आणि बीडी याचं क्षेत्ररक्षण फार छान राहिलं, त्यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज आहे का रोहित? त्यांना कडेने घेऊ आपण सूर्य अस्ताच गेल्यावर. चला लवकर जा यश.
नाही, ही रणनीती चांगली आहे. धावून धावून थकलो ना की पाणी घेऊन जायचं, बरोबर ना? चांगला सामना रंगतोय, मॅच मध्ये रंग भरलाय पूर्णपणे. आज खऱ्या अर्थानं आज पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर अमरदादा आम्हाला पाहायला मिळालं. कुणी राकेश दादा आवर्जून एक गोष्ट आम्ही सांगू की या स्पर्धेबद्दल कुणी एकही निगेटिव्ह कमेंट केलेली नाही आतापर्यंत. एकही निगेटिव्ह ऍटमॉस्फिअर किंबहुना कोणती अशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली नाहीये की जी चॅलेंजिंग ठरेल. रसिक प्रेक्षकांनी मॅचला एन्जॉय केलं, आपण मॅचला एन्जॉय करतोय. टॅप केलं बॉलला, टॅपिंग क्रिकेट, बॉल गेला डीप, मिड ऑन क्लिअर करून जाईल तो. लॉंग ऑन मध्ये फील्डर येतील, बॉलला फॉरवर्ड उचलतील, इथे रन आउट. टायगर कसे बाद झाले? चेंडूकडे बघत होते का ते? कदाचित फलंदाज बाद झालेत. एकच मिळा आता जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये धावा काढायच्या त्या 28. 9 चेंडू 28 धावा. ही मॅच पुढे कशी रंगणार अमरदादा? हसत खेळत की गंभीर, गंभीर की कटार, कटार की सहज, सहज की संघर्ष. संघर्ष हा खेळामध्ये तुम्हाला करावाच लागतो. आणि अजून एक लेजंड जुना खेळाडू मैदानामध्ये आलाय ज्याच्याकडे दमखम आहे. 30+ क्रिकेटमध्ये त्यानं त्याची नावाची चर्चा करायला भाग पडलंय. नाव आहे भुवनेश भूषण भोईर. भाऊ ओमकारचा स्टान्स बघा, त्याचं शॉट सिलेक्शन, हँड हेडचं कॉर्डिनेशन, बॉलला मिडल केली की बॉल बाहेरच जाणार. 9-28 ड्राईव्ह केला बॉल सरळ समांतर रेषेमध्ये. बॉल गेलाय तो हिमांशु भोईर या खेळाडूकडे. बॉलला त्यानं उचललाय, जोर फेकून देतील. इन बिटवीन आपण पाहता अजून 2 धावा ऍड होतील. आता काढायच्या आहेत 8 चेंडू आणि 26 धावा. या 2 चेंडूवर मॅचचं सूत्र असेल. या 2 चेंडूवर मॅच मध्ये रंग भरले जातील. या 2 चेंडूवर बऱ्यापैकी मॅचचं चित्र स्पष्ट होईल. एका धावेत विशाल काय धावफलकाचं तरंग निर्माण करण्याची ताकद असते आणि ती ताकद आजमावण्यासाठी 2 फलंदाज मैदानामध्ये खेळ करत असं पाहायला मिळतील. रसिक प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतायत. या खेळात संघर्ष असाच राहू दे. प्रेक्षक सांगतायत की आम्हाला चौकार षटकार पाहू दे. मिळतील का शेवटचे 2 चेंडू? आलाय दिवस नवा, उमेद नवी आणि जिंकायचं आहे ना, मग जिद्द हवी आणि आहे ती जिद्द ओमकार भोईर या खेळाडूकडे. क्रिकेट इज अ गेम ऑफ मिक्स फिलिंग, इमोशन, अटॅचमेंट, डिवोशन, लव आणि त्याच्या सोबतच फ्रेंडशिप. या सर्व काही गोष्टी या सोबतीनं डेडिकेशन आम्हाला पाहायला मिळालं. काय क्रिकेटचं डेडिकेशन आहे. राकेश दादा नेहमी म्हणत असतात की डेडिकेशन असलं पाहिजे. ज्या क्षेत्रात उतराल 7 चेंडू आणि आता 20 काढायचे आहेत, बरोबर? 7-20, 8-26 होत्या, 7-20 काढायचे आहेत. प्रत्येका चेंडू गणित तुम्हाला कॅल्क्युलेशन पोहोचवलं जाईल. मैदान उजळलंय, जागमगले ते स्टार खेळाडू. ओमकार टॅप केला बॉल, विकेट ठेवेल स्वतःकडे की दुसरीचा प्रयत्न करील आणि केलाय दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा मिळतील. तिसरीचा होईल का तर नाही. आता काढायचे आहेत 6 चेंडू आणि 18 धावा. मॅच मध्ये पूर्णपणे खऱ्या अर्थानं दोन्ही टीम्स कडनं शर्थीचे प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयघोष क्रिकेटचा जल्लोष कराव्याच्या खेळाडूंचा, खेळ क्रिकेटच्या ज्या खेळानं तुम्हा आम्हा सर्वांना आनंद, प्रेम, हर्ष दिलंय आणि आज त्या खेळाला आपण एन्जॉय करतोय. 6 चेंडू आणि 18 धावा, 18 धावा 6 चेंडू. ओमकार भोईर वर्सेस हा शेवटचा गोलंदाज कोण येईल. हा मॅच मध्ये पूर्णपणे इम्पॅक्ट टाकत असताना स्क्रीनवर पण काही दृश्य पाहताय. या मॅच मध्ये काही खेळाडूंचा समावेश आपण पाहिला. परिपूर्ण खेळाडू, परिपक्व खेळाडूंचा खेळ आम्ही पाहिला. लिजेंड खेळाडूंचा खेळ आम्ही पाहिला. मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सामना आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत जाताना पाहिला. हा सांघिक खेळ आहे. जिंकणाऱ्यांना सुद्धा असंच वाटलं पाहिजे, जिंकलो जरी मी यशाचा मानकरी एकटा नाहीये. आणि मगाशी अलंकार तांडेल यांनी तेच सांगितले. अलंकार लवकर बाद झाले. संघाची जबाबदारी मात्र नवीन खेळाडू मैदानामध्ये घेत असताना भूषण भोईर भाऊ यांच्याकडे जबरदस्त मदार. ही जबाबदारी अमरदादा कशा पद्धतीनं या इनिंगला साकारला जाईल. 6 चेंडू आणि 18 धावा कुठपर्यंत पाहता या मॅचला? मॅच इंटरेस्टिंग आहे, नो डाऊट. पण आता मात्र गोलंदाजच्या मोहल्यावरती एक अनुभवी गोलंदाज झालाय. त्याच्याकडे कसब, कौशल्य जबरदस्त आहे. पण मॅच मध्ये आता मात्र मजा आणेल का? कारण एका एंडला आपण भूषणला बघतोय, नॉर्थ सेकंडला मात्र ओमकार आहे जो नाबाद 30 वरती खेळतोय. नेक्स्ट बॉल, पहिला चेंडू सरळ झुलकावून दिलाय. चेंडू जातोय दांड दांड करीत
सीमारेषा पार थांबलो होतो. आम्हाला दृष्टिक्षेप झाला होता, या साईडनं दिसून येत नव्हता. चौकार मात्र आलाय. पहिल्याच चेंडूवरती चौकार नितेश. या चौकारणीशी भाऊ सांगतोय की मी हार मानणार नाहीये आणि आज मात्र त्याच्या बॅटमधनं हा पहिला चौकार येत असताना पुन्हा एकदा आता इक्वेशन सोपं झालंय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावा असे इक्वेशन. खचलो नाही, खचणार नाही, तुटलो नाही, तुटणार नाही. जो थकला, जो थांबला तो संपला. प्रमोद तांडेल यानं केले कमबॅक. तेही सांगतात की माझ्याकडे दमखम आहे, परंतु हा पंचांनी लेट इशारा दिलाय. आलेला हा व्हाईट बॉल, एक धाव महत्वाचे, एक धाव, एक चेंडू इम्पॉर्टंट आहे. मॅचची इंटेन्सिटी किती मोठी आहे बघा. मैदानामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स, दोन्ही टीमच्या खेम्यामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स. सामना कुठे रंग भरेल, सामना कुठे वळण घेईल, इकडे की तिकडे. बॅटिंग करणारी टीम नविश वॉरियर्स की गोलंदाजी करणारी टीम आई गावदेवी माता. एका बाजूला अलंकार तांडेल, त्याच्या विरोधात केतन भोईर. उड्यात टाकला हा खोलव्या टप्प्याचा बॉल. एक तर मिळणार, बॉल भोवऱ्यासारखा फिरेल, शॉट थर्ड मॅन मध्ये जाईल. एक मिळाली. प्रमोद तांडेल 40+ एक्सपिरियन्स खेळाडू आता समोर आहे, तो ओमकार भोईर. आई गावदेवी माता या टीम कडनं हा गोलंदाज निवडला गेला. 40+ एक्सपिरियन्स, तजुर्बा बहुत बडी चीज होती है. विकेट मिळाली तर कॅश प्राइज 500 रुपये मिळतील रोहित देवलेकर. आणि आता बोली वाढली आहे 1000 रुपये. क्या बात है, 1000 रुपये मिळणार. फिल्डिंगचं सेटअप करत असताना विजयाचे ते शंख कशाला, पराजयाचा डंक कशाला, कवेत ज्यांच्या आभाल त्याला, उडण्यासाठी पंख कशाला. कवेत आभाळ घेऊन मैदानामध्ये उतरले 2 फलंदाज ओमकार भोईर आणि भुवनेश भोईर. सलसलत राहू दे रक्त, गाजव यंदाच क्रीडांगण, हरवला नाही कुणीच तुला, असं बर तू या मनाई मैदानामध्ये. रणांगण तो बनलाय आणि मैदानामध्ये खेळ अप्रतिम होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ही बॉल समोर टाकलाय, ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, एकच मिळाली आहे. ही मिळेल ती फक्त एकच धाव. 3 चेंडू 11 धावा. सामना जर का जिंकला, पान दिव्याचे संकेत पाटील यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राइज मिळणार. गती थोडी कमी झाली आहे, रिस्क घ्यावी लागेल. दिस इज व्हॉट एक्सपेक्टेड. वाव, यू ब्युटी. खेळात आणि आयुष्यात जिद्द आणि रिस्क घ्यावीच लागते. 40+ अनुभव. मगाशी आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला की त्यांनीच मैदान गाजवलंय. विद्या विसरावी, चाक रुतावं, परंतु प्रयत्नही करावेच लागतील. ही बॉल डॉट की काय नाही, हा व्हाईट बॉल आहे. सामना अजूनही संपला नाहीये. एक अजून चौकार आला तर मॅच मध्ये 10 काढायचे. 10, 2 चेंडू 10 धावांची गरज. इथे चौकार आला तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत. इथे मात्र ही बायची 1 रन मिळणार. गुड बॉलिंग सांगत असताना प्रमोद तांडेची ही गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. शेवटचा बॉल, विकेट घेतलं तर 1000 रुपये कॅश प्राइज मिळणार. विद्या विसरावी, चाक कृतावं, कवच कंडुले काढून घ्यावी, तरीही हिमतीनं रणांगणावर उभं राहावंच लागतं आणि तोच खेळाडूंचा खरा पुरुषार्थ आहे. ऊन वारा वादळ पाऊस अशा लिहिल्या संकटांना पार करून हे 40+ खेळाडू, हे लेजेंड खेळाडू मैदानामध्ये लढत असतात आणि त्यांनी फाईट केलंय. दे आर फायटिंग लाईक अ फायटर. 1 चेंडू 10 आलाय तो. शेवटच्या बॉलवर प्राइज 1000 मिळतील आणि 1000 मिळालेत. अभिनंदन फिल्डिंग टीम आई गावदेवी माता 11 पुढच्या फेरीमध्ये प्रवास निश्चित केलाय. आणि हार्ड लक, फाईट चांगली झाली आणि फाईट चांगली करत असताना आम्ही नविश वॉरियर्सचा आभार आणि अभिनंदन सुद्धा करू. परंतु या मॅच मध्ये पराभूत झाल्यानंतर मात्र संघाला मात्र माघार घ्यावी लागते. त्यासाठी आम्ही टीमच्या ओनर्सचे मनापासून आभार व्यक्त करू. त्याचबरोबर या मॅच मध्ये आमचे गुणलेखक निशांत मात्र आम्हाला अपडेट करतील की कोण आहे या मॅचचं हिरो, मॅन ऑफ द मॅच.
चला अभिनंदन आई गावदेवी माता आणि प्रमोद चौतुका